नांदेडमधून मोठा भूखंड घोटाळा समोर. शेतकऱ्यांच्या हक्काच्या जागेवरच डल्ला नांदेडमध्ये एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या भूखंडावरच बेकायदेशीर गाळे उभारून कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. काय हे संपूर्ण प्रकरण? मिळालेल्या माहितीनुसार नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर कोणतीही अधिकृत परवानगी, ठराव किंवा महापालिकेची मंजुरी न घेता काही व्यक्तींनी थेट गाळे उभारले. धक्कादायक बाब म्हणजे हे गाळे प्रत्येकी तब्बल 50 ते 60 लाख रुपयांना विकले गेल्याची माहिती समोर येत आहे. कोणावर आरोप? या प्रकरणात संजय लहानकर, देशमुख, बारडकर आणि भोसले यांच्यावर थेट आरोप करण्यात येत आहेत. स्थानिक नागरिकांचा दावा, शेतकऱ्यांच्या हक्काच्या जागेचा गैरवापर करून काही जणांनी स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप. ही जागा मूळतः शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी राखीव असताना त्याच जागेवर बेकायदेशीर बांधकाम करून विक्री केल्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप उसळला आहे. आमच्या हक्काची जमीन लुटली जात आहे अशी भावना व्यक्त होत आहे. एक्सक्लुसिव्ह ॲडव्होकेट प्रमोद नरवाडे यांची प्रतिक्रिया. प्रमोद नरवाडे यांनी लोकमत मराठीशी बोलताना स्पष्ट इशारा दिला आहे. या प्रकरणात लवकरच अधिकृत तक्रार दाखल केली जाणार आहे. दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे. आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे. बेकायदेशीर गाळे हटवले जाणार का? दोषींवर गुन्हे दाखल होणार का? शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? जय भीम. मी ॲडव्होकेट प्रमोद नरवाडे. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देश असल्यामुळं इथली जे मुख्य व्यवसाय आहे तो शेती आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातलं तर जास्त प्रमाणामध्ये शेती आहे. तसं सगळ्या भारतातच शेती हा व्यवसाय मुख्य व्यवसाय आहे. त्या व्यवसायाच्या अनुषंगाने शेतकऱ्यासाठी वेगवेगळ्या योजना, वेगवेगळ्या गोष्टी या शासनामार्फत देण्यात येत असतात आणि त्यांना वेगवेगळ्या योजना सुद्धा असतात. परंतु शोकांतिका अशी आहे की मागील 15-20 वर्षापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना उत्पन्न व्हायला पाहिजे ते उत्पन्न होत नाहीये आणि दरडोई उत्पन्न कमी झाल्यामुळे शेतकरी हा अतिशय आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे. त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर कुठल्याही सरकारने अद्यापपर्यंत शेतकऱ्यांकडं ज्या पद्धतीनं लक्ष द्यायला पाहिजे, ज्या पद्धतीनं निधी द्यायला पाहिजे तसा त्यांनी निधी दिलेला नाही आणि शेतकऱ्यांकडं जास्त प्रमाणामध्ये लक्ष न दिल्यामुळं शेतकऱ्यांना नाईलाजास्त आपली जमीन विकून मुलींचे लग्न करावे लागतात आणि त्याच्यातूनही जर कर्जफेडी होत नसेल तर त्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नसतो. परंतु मित्रहो, त्यामध्ये एक बाब अशी आहे की महाराष्ट्राने महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास अधिनियम 1963 हा जेव्हापासून अंमलात आणला तेव्हापासून शेतकऱ्यांसाठी एक स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समितीची नेमणूक करण्यात आली की बाबा त्यांच्या शेतीमध्ये जो माल येतो तो मालाची विक्री करण्यात यावी, तो माल विकण्यात यावा आणि त्यांना त्याची सोय व्हावी, त्यांचा माल ठेवण्याची सोय व्हावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती गठीत करण्यात आली. आणि ती कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे ही जी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री बाजार समिती अधिनियम 1963 प्रमाणे या सगळ्या समित्या चालत असतात. परंतु मित्र हो, नांदेड हा जो जिल्हा आहे हा श्रद्धेय शंकररावजी चव्हाण साहेबांनी घडवलेला जिल्हा आहे आणि शंकररावजी चव्हाण साहेबांनी या जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांसाठी मुबलक पाणी मिळावं यासाठी विष्णुपुरी धरणाची इथं बांधणी केलेली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील नांदेड शहराला आणि नांदेड जिल्ह्याला किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि पैनगंगेचं सुद्धा पाणी इकडं वळतं केल्यामुळं इथं नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बराचसा दिलासा मिळालेला आहे. परंतु नंतरच्या काळामध्ये आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेबांनी, बारडकर साहेबांनी, शामराव कदम साहेबांनी ज्या एक आतुरतेनं जी शेतकऱ्यांची सेवा केली, ज्या आतुरतेनं जे शेतकऱ्यांसाठी जे कामं केले, ज्या आतुरतेनं शेतकऱ्यांचे जीवाभावाचे प्रश्न सगळे निपटण्याचं काम केलं या कृषीमधल्या लोकांना प्राधान्य देऊन आणि शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन. परंतु नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस वारसा चालवत अशोकराव चव्हाण साहेब आले या नांदेडच्या राजकारणामध्ये, सुरुवातीला तर नांदेडच्या नागरिकांनी त्यांना नापसंती केली. सुरुवातीच्या काळामध्ये अशोकराव चव्हाणांना यश मिळालेलं नाहीये. नांदेड शहरामध्ये किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये अशोकराव चव्हाणांना यश मिळालेलं नाहीये. परंतु शंकरराव चव्हाणांनी अतिशय परिकाष्ठा करून
अशोकराव चव्हाण यांची पाळेमुळे इथे मजबूत करण्याचा प्रयत्न केला आणि ते त्याच्यामध्ये सफल झाले. आणि परंतु त्याच्यामध्ये सफल झाले शंकरराव चव्हाण साहेब. परंतु जी शंकरराव चव्हाण साहेबांची जी नीती होती, जी शेतकऱ्यांच्या विषयी प्रेम होतं, जे समाजाविषयी प्रेम होतं, जे त्यांनी जी डॅम बांधला ज्यामुळे आज नांदेडवासियांची तहान भागते, ही जे काम जे सर्वसमावेशक जे काम आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं ते मला वाटते की अशोकराव चव्हाण साहेबांकडून झालेलं दिसून येत नाही. एकंदरीत मी मागच्या 25-30 वर्षापासून राजकारणात मी विद्यार्थी चळवळीत सुद्धा होतो, राजकारणात सुद्धा आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा मी पाहतो. तर एकंदरीत पाहिला असता अशोकराव चव्हाण साहेबांचा जो वर्धाहस्त आहे तो एका विशिष्ट वर्गाकडे जास्त आकर्षित होतात ते, आणि मोठ्या लोकांना जास्त प्रिय मोठे लोक जे आहेत तेच त्यांना जास्त प्रिय आहेत. आणि सर्वसामान्य शेतकऱ्याकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन जेवढा शंकरराव चव्हाणचा आपुलकीचा होता तेवढा अशोकराव चव्हाण साहेबांचा मला वाटत नाही. त्याच्यामुळे साहेब सगळ्यात महत्वाची खंत अशी आहे की या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून यापूर्वी नांदेडला विविध लोक लाभलेले आहेत आणि कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेडची ही मोठी आहे, नवा मोंढा परिसरामध्ये आहेत. ओमप्रकाश पोकर्णा जे तिथं एका काळ्या नागासारखे बसलेले आहेत, डोम नागासारखे त्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर, ते जेव्हापासून अशोकराव चव्हाण साहेब किंवा शंकरराव चव्हाण साहेब होते तेव्हापासून तो नाग काय तिथून हलायला तयार नाही. ओमप्रकाश पोकर्णाजी साहेब हे जे हलायला तयार नाही. त्यानंतर काही डोमकावळे आलेत, ते डोमकावळे सुद्धा शेतकऱ्यांचं भलं करायचं सोडून स्वतःचं भलं कसं होईल याच दृष्टीनं सगळे पाहत राहिले. आणि कालांतराने माग ज्या निवडणुका झाल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्यावेळेस सन्माननीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब हे काँग्रेसमध्ये होते आणि त्यावेळेस जी कृषी उत्पन्न बाजार समितीवर जी सत्ता आली त्यावेळेस त्या काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसचे उमेदवार तिथे निवडून आले. संजय लहानकर असो, जे आता चेअरमन आहेत, किंवा जे काही अन्य लोक जे असतील, BR कदम किंवा जे काही लोक असतील, आलेगावकर वगैरे, हे सगळे हे लोक युतीमधून म्हणजे काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये निवडून आलेले आहेत. परंतु मित्र हो, याच्यामध्ये एक दुःखाची गोष्ट अशी आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या सोयीसाठी, शेतकऱ्यांना त्यांना होणारं उत्पन्न याला चांगला भाव मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या अधिकारासाठी आणि शेतकऱ्यांचं चांगलं भलं व्हावं यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची ऍक्च्युअल काम करण्याची पद्धत असते. परंतु इथं अगोदर अशोकराव चव्हाण साहेब काँग्रेसच्या काळामध्ये त्यांनी तिथं काँग्रेसचं ऑफिस टाकलं. काँग्रेसचं मोठ्या प्रमाणावर तिथं जे बाजार समितीची जी जमीन आहे APMC नांदेडची, तिथं मोठं काँग्रेसचं ऑफिस टाकलं. नंतर ते काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेत. तिथं पोकर्णा साहेबांचं मोठं असं बँक आहे, सगळं जेवढं काही आहे ते वास्तव्य सगळं त्यांचंच आहे. आणि जेव्हापासून अशोकराव चव्हाण साहेब या कृषी उत्पन्न बाजार समितीवर ठाण मांडून बसलेले आहेत तेव्हापासून या कृषी उत्पन्न बाजार समितीला जी शासनाने जमीन दिली होती ते दिवसेदिवस कमी 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 होत आहे. मित्र, माझी एक आपल्याला विनंती आहे की सध्या आपले लाडके महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या नावावर 1147 एकरची सातबारा आहे आणि ते बी नॉन ऍग्रिकल्चर यांनी. आता अशोकराव चव्हाण साहेबांनी तर त्या तशा सातबारा तर केले नसतील, परंतु हे जे महत्वाचे जे भूखंड आहेत नवीन मोंढा भागामधले, हे भूखंडाचा श्रीखंड कसा करायचा हे मात्र त्यांनी चांगलं जोपासलेलं आहे. आणि भूखंडाचा श्रीखंड करण्यासाठी त्यांनी नेहमीच अगोदर BR कदम असो, ओमप्रकाश पोकर्णा असो किंवा अन्य कोणते आता लहानकर असो, हे जे कोणी लोक होते अगोदरच्या काळामध्ये अध्यक्ष त्या सोसायटीचे बाजार समितीचे, तर त्यावेळेस सुद्धा यांनी तिथे अवैधरित्या गाळे बांधणे, अवैधरित्या त्या गाळ्यांचं विक्री करणे, ते अवैध सगळीकडे तुम्ही जर पाहाल. आता जर मित्रांनो तिथं कृषी उत्पन्न बाजार समितीचं एक कार्यालय आहे, तुम्ही कदाचित व्हिज्युअलमध्ये पाहाल. आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयामध्ये आणि त्याच्या आजूबाजूला तुम्ही सगळ्या बाजूला ग्राउंड आहे आणि आजूबाजूला जर पाहिलं कुठे
कुठेही शेतकऱ्यासाठी टी शेड किंवा शेतकऱ्यांनी समजा बैलगाडीवर समजा शेतकऱ्यांनी आपलं सामान आणलं उतरवलं तिथं, तर शेतकऱ्याला तिथं बैलगाडीला सोडण्यासाठी जागा करणं आवश्यक आहे. बैलांना चाऱ्याची सोय करणं आवश्यक आहे. एखादं 4 चाकी वाहन आलं तर त्याला राहण्याची सोय करणं आवश्यक आहे. एखादा जर शेतकऱ्याला जर समजा रात्र उशीर झाला असेल तर त्याला तिथं झोपण्याची व्यवस्था करावी लागते. हे सगळं काही शेतकऱ्यासाठी असते. कृषी उत्पन्न बाजार समिती हे काही नेत्यासाठी नसते, ही शेतकऱ्यासाठी असते असं 1963चा अधिनियम आणि कायदा म्हणतो. परंतु एक शोकांतिका अशी आहे की त्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे मैदान आहे त्या मैदानावर भव्य दिव्य सभा होतात, मोठमोठे कीर्तनं होतात, मोठमोठे सोहळे होतात. आता त्याचा महसूल येतो का नाही येत, आणि जास्तीत जास्त पोखरणा साहेबांचे, अशोकराव चव्हाण साहेबांचे किंवा इथल्या इतर नेत्यांचे, स्थानिक नेत्यांचे त्या क्रीडांगणाचा वापर फक्त त्याच्यासाठी होतो, परंतु मला वाटत नाही की शेतकऱ्यांसाठी होतो. तर त्या अनुषंगाने त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे आता जे गाळे बांधकाम चालू आहे, संजय लहानकर यांच्या नेतृत्वाखाली सध्या सभापती आहेत संजय लहानकर, त्याच्यानंतर निलेश देशमुख आहेत, जे निलेश देशमुख जे बारडचे आहेत, त्याच्यानंतर भोसले म्हणून आहेत, काहीतरी भोसले एक आहेत संचालक, आलेगावकर आहेत, बबनराव बारसे आहेत, भुजंग पाटील आहेत, असे बरेच जण आहेत. परंतु मुख्य रोल हा सभापतीचा असतो. मुख्य रोल सभापतीचा असतो म्हणजे काय, सभापतीचा असतो म्हणजे सभापती तिथं संजय लहानकर बसलेले आहेत, पण रोल कोण अदा करायला, रोल अदा व्हायला आहे फुलेनगर जे आदेश देतील, अशोकराव चव्हाण साहेब जे आदेश देतील, या खरेदी विक्री या पणन संचालनाकडून जे आदेश येतील किंवा अशोकराव चव्हाण साहेब जे आदेश देतील त्या आदेशाचं पालन करणं हे संजय लहानकर साहेबांना आणि त्यांच्या भक्तांना अनिवार्य आहे, अन्यथा ते तिथे राहू शकत नाही. त्याच्यामुळे हे काय करतात, यांच्या विरोधामध्ये मी मागे कृषी उत्पन्न बाजार समितीची जी जमीन जी आहे त्या संदर्भामध्ये 2/7/2025 उपनिबंधक नांदेड सहकारी संस्था तालुका नांदेड सहकार भवन भूविकास बँकेला मी पत्र दिलं. त्या अनुषंगाने मी माहिती मागितली की माहितीमध्ये मी हे विचारलं की आपल्याकडं जी मोकळे भूखंड आहेत त्या मोकळ्या भूखंडावर आपण जे गाळे बांधकाम करायला तळमजला आणि पहिल्या मजल्याचे बांधकाम करायला ते अगोदर ठराव घेतला का, तुम्ही अगोदर ठराव घेऊन तो पणन महासंघाला पाठवला का, पणन संचालनालयाला पाठवला का, त्या संचालनाने मान्यता दिली का, आणि इथं महानगरपालिकेची तुम्ही ही घेतली का, परवानगी घेतली का, बांधकाम परवानगी घेतली का. परंतु असं कुठेही निदर्शनास आलेलं नाही. तर मी ज्यावेळेस माहितीच्या अधिकारामध्ये पूर्ण कागदपत्र मागितले त्यावेळेस मला एक 2012ची एक नांदेड वाघाळा महानगरपालिकेची परवानगी भेटलेली आहे, ज्याच्यामध्ये 2012ला आता जे पत्र दिलं मला सभापती, सचिव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड वाघाळा महानगरपालिकेनं 2012ला हे जे झालेलं आहे बांधकाम, तर याच्यामध्ये नमूद केलेलं आहे जर अंतरिम मंजुरी पत्र प्रमाणपत्र दिल्याचे तारखेपासून 1 वर्षानंतर वैध असेल, 1 वर्षापर्यंत वैध असेल, नंतर पुढील वर्षासाठी मंजुरी पत्राचे नूतनीकरण मुदत करून घ्यावे लागेल. तर सुरुवातीला मित्र हो, सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे, एक कळकळीची नम्र विनंती आहे शेतकऱ्यांना की खरंच तुम्हाला किती पद्धतीनं असं ओरबडून खाल्लं जातं हे तुम्हाला जिवंत उदाहरण सांगतो. म्हणजे शेतकऱ्यांसाठी जी जमीन आहे, शेतकऱ्यांसाठी जो भूखंड आहे, त्या भूखंड लाटण्याचा, श्रीखंड लाटण्याचं काम या संजय लहानकर आणि त्याच्या चंपूने केलेलं आहे. या संजय लहानकर यांनी या भूखंडावर 2012ला तर नव्हती इथं, 2012ची ही आहे, याच्यामध्ये त्यांची निवड एक 3-4 वर्षाखाली झालेली आहे. परंतु त्यांची निवड झाल्याच्या नंतर जवळपास 70 ते 75 गाळे बांधण्यात आले. त्या गाळ्यांसाठी कुठं ठराव घेण्यात आला नाही, त्या गाळ्यांसाठी उपनिबंधकाला सांगण्यात आलं नाही, पणन संचालनाला सांगण्यात आलं नाही, कोणालाही सांगण्यात आलं नाही. आणि मागच्या हे जे आहे
9/12/2025 पासून मी सतत पाठपुरावा करायलो आणि पणन संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी 21 जानेवारी 2026 ला हे जे पत्र पाठवलंय जिल्हा उपनिबंधकांना, की बाबा मी सांगितलं की बाबा जिल्हा उपनिबंधकांना पत्र पाठवलं की त्या पत्रामध्ये जे नमूद आहे ते असं आहे की जे गाळ्याचं बांधकाम केलेलं आहे त्या बांधकामाची रितसर परवानगी आहे का नाही, त्याचा ठराव घेतला का नाही आणि प्रसिद्ध दैनिकामध्ये जाहीर प्रकटन दिलं की नाही, भूखंड भाडेपट्ट्याने न देता प्रत्यक्षपणे विक्री केले की कसे केले या संदर्भात माहिती द्या म्हणून मी जिल्हा उपनिबंधक आता जे आहेत हिरे साहेबांना हे पत्र आलेलं आहे पणन संचालनालयाकडून. हे पत्र आल्याच्या नंतर हिरे साहेबांनी आपलं दुसरं पत्र काढलं त्यांनी की कृषी उपनिबंधक सहकारी संस्था तालुका नांदेडच्या नावाने, की त्यांना माझा रेफरन्स दिला ॲडव्होकेट प्रमोद नरवाडे आणि कार्यालयाचे पत्र वरील विषयाचे अवलोकन करावे व पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी संदर्भ पत्र क्रमांक 3 अन्वये ॲडव्होकेट श्री प्रमोद नरवाडे गिरजा विहार नांदेड यांनी विषयांकित संदर्भीय म्हणजे हा जो विषय आहे या विषयाच्या संदर्भाने आता जे आहेत अनिल चव्हाण साहेब आहेत जे प्रभारी चार्ज आहे त्यांच्याकडे डीडीआर पदाचा, उपनिबंधक पदाचा जो प्रभारी चार्ज आहे, आणि यांनी हिरे साहेबांनी जे जिल्हा उपनिबंधक आहेत त्या हिरे साहेबांनी या तालुका उपनिबंधकांना सांगितलं की तुम्ही एक समिती गठीत करा. मग त्यांनी याच्यावर आता भीतीचं वातावरण इतकं आहे तुम्हाला सांगतो त्या उपनिबंधक कार्यालयामध्ये मी गेलं की एकदम भावचळून जातात हे लोक, एकदम घबराट निर्माण होते यांच्यामध्ये. कारण की यांना माहित आहे की इथे जे भूखंडाचं श्रीखंड केला, हे जे भूखंड लाटले तिथं जे गाळे बांधलेत, हे नियमबाह्य गाळे जे बांधलेत याला अप्रत्यक्ष असं समर्थन आणि अप्रत्यक्ष मान्यता ही अशोकराव चव्हाण साहेबांची आहे आणि त्यांच्या कानावर टाकल्याशिवाय हे गाळे बांधलेले नाहीत. आणि ज्या वेळेसही हे उपनिबंधक जातात यांना फक्त सयाजीराव ठेवलेला आहे, सया करणे आणि काम करणे. हे सध्या कर्मचारी हे सत्तेचे गुलाम झालेले आहेत. त्यांना ना शेतकऱ्यांचं देणं लागते, ना जनतेचं लागते, ना कोणाचं लागते, गरिबांचं लागते, ना कोणाचंही देणं लागत नाही. त्यांना स्वतःसाठी जगतात. आणि त्यांनी एक समिती नियुक्त केली, एक चौकशी समिती नियुक्त केली, ज्या चौकशी समितीमध्ये ही अशी चौकशी समिती आहे. ही चौकशी समिती नियुक्त केली 2/2/2026 ला. ही समिती, या समितीमध्ये बी बोधगिरे आहेत, सहकार अधिकारी श्रेणी 1. त्याच्यानंतर श्री SL कार्लेकर आहेत, सहकार अधिकारी श्रेणी 1, आणि श्री RG चरपिलवार आहेत, लेखा परीक्षक श्रेणी 1. या तिघांची नियुक्ती केली साहेब. हे निघालं 2 फेब्रुवारी 2026 ला पत्र निघालेलं आहे. परंतु शोकांतिका अशी आहे की हे तिघही जण आणि वरचे 2 जण म्हणजे तालुका उपनिबंधक आणि जिल्हा उपनिबंधक आणि हे 3 जण कोणीही जाळा तिथं धजावत नाही. त्या अध्यक्षाला, त्या जे तिच्या सत्तारूढ आहेत ज्या निलेश देशमुख आणि भोसले, सत्यजित भोसले आणि लहानकर यांनी सगळ्यांनी पैसे जमा करून तिथं गाळे बांधकाम केलं. गाळ्याचं बांधकाम केल्याच्या नंतर तिथं जे व्यापारी आहेत, आता तुम्ही जर या पोखरणाच्या लाईनला जर पाहाल तर पूर्ण गाळे बांधलेले आहेत. SBI बँकेच्या बाजूला पाहाल तर खाली आणि वर पूर्ण गाळे बांधलेले आहेत. आणि हे गाळे कुणालाही लीजवर दिल्या जात नाहीत, फक्त लीज नावापुरती दाखवत आहेत. परंतु या गाळ्याची आज मितीला किंमत ही 60 ते 65 लक्ष रुपये आहे. आता मला सांगा मित्र हो, या गाळ्याला बांधकाम करण्यासाठी यांना परवानगी घ्यावी लागते. यांना निधी कुठून आला, इतके गाळे बांधकाम कुठून केले? तर हे संजय लहानकर, निलेश देशमुख आणि भोसले यांनी याचं उत्तर द्यावं. आणि मी आदरणीय चव्हाण साहेब आपला आदर करतो. आपण शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, हितासाठी, आपणही एक शेतकरी पुत्र आहात आणि एका देशाच्या माजी गृहमंत्र्याचे आपण सुपुत्र आहात, ज्यांना निष्कलंक असं संपूर्ण देशामध्ये ज्यांचं नाव आहे.
श्रद्धेय शंकररावजी चव्हाण साहेब, कमीत कमी साहेब, मी बोललो म्हणून हे नाही, परंतु आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांना एकदा स्मरण करा आणि विचार करा की इथं जे गाळे बांधलेत, इथं जे आपण गाळे बांधू दिलेत, किंवा इथं जे आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांनी जे गाळे बांधलेत, संजय लहानकर हा त्यांच्या मतदारसंघातला आहे, भोकर मधला. त्याच्यानंतर निलेश देशमुख हा त्यांच्या बारड मतदारसंघातला आहे. त्याच्यानंतर जो भोसले आहे तो त्यांच्या मतदारसंघातला आहे. मग त्यांच्या मतदारसंघामधले लोक असल्याच्या नंतर यांना सगळ्या गोष्टी माफ. आता मला सांगा, एक गाळा जर 60 लक्ष ते 65 लक्ष रुपयाचा विक्री होत असेल तर जवळपास 50 गाळ्याचे किती पैसे होतात हे विचार करा. माझं म्हणणं काहीच नाही, माझी फक्त एवढीच विनंती आहे अशोकराव चव्हाण साहेब आपल्याला आणि संजय लहानकर आणि निलेश देशमुख साहेब आणि हिरे साहेब उपनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, अनिल चव्हाण साहेब जे तालुका उपनिबंधक आहेत प्रभारी, आणि बोधगिरे साहेब आणि कार्लेकर साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण तिथं जाऊन निष्कलंक शेतकऱ्यांसाठी, शेतकरी आज किती कुचंबना होत आहे. एक तर निसर्ग त्याला साथ देत नाही, वरून निसर्गाची साथ नाही, खालून तुमची साथ नाही. यामध्ये शेतकऱ्याने कुठं जावं, काय करावं? बिचाऱ्या शेतकऱ्याकडे पहा. आपण शेतकरी समाजातले आहात, आपला महाराष्ट्र शेतकऱ्यांचा महाराष्ट्र आहे. तर शेतकऱ्यांसाठी जे भूखंड जे तिथे ठेवलेला आहे, त्या भूखंडावर जो नागोबा आहे पोकर्णा नावाचा, त्या नागोबाला सुद्धा जे डंख मारत असतो त्याला सुद्धा अशोकराव चव्हाण साहेबांनी हे घ्यावं आणि शेतकऱ्यांसाठी त्या संपूर्ण जे गाळे नवीन बांधण्यात आलेले आहेत त्या गाळ्यांची चौकशी करावी आणि त्या गाळ्यांना परवानगी आहे का, त्या गाळ्यांची कुठे विल्हेवाट लावली, कोण विकायलंय, कोण घ्यायलंय, खरेदी विक्री कुठं व्हायली, त्याच्यानंतर अलॉटमेंट कोण करायलंय, लीजवर द्यायलेत का कायमची विक्री करायलेत, किती पैसे यायलेत, आणि जे गाळे बांधायलेत त्यांना महानगरपालिकेकडून परवानगी आहे किंवा नाही, या सगळ्या इत्थंभूत गोष्टीची माहिती करणं फार गरजेचं आहे. आणि जर असं जर नाही झालं साहेब, तर येणाऱ्या काळामध्ये हे कृषी उत्पन्न बाजार समिती नसून हे सावकार उत्पन्न बाजार समिती झाल्याशिवाय राहणार नाही आणि पूर्ण शेतकऱ्यांना गिळंकृत करल्याशिवाय राहणार नाही. आणि शेतकरी जर गिळंकृत झाला साहेब, तर आपल्यासारखे सर्वसामान्य माणूस या धर्तीवर राहू शकत नाही. कारण की शेतकरी हा पोशिंदा आहे सगळ्यांचा, आणि शेतकरी पोशिंदा असल्यामुळे त्या शेतकऱ्याच्या जीवावर आपण जगायलो. त्यामुळं शेतकऱ्यालाही जगू द्या आणि आपणही जगा. आणि जे तिथं जे नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा जो भूखंडाचा श्रीखंड जो व्हायला आहे त्याच्यावर आपण वैयक्तिक लक्ष घालावं. आणि हिरे साहेबांना आणि अनिल चव्हाण साहेबांना, कार्लेकर साहेबांना आणि बोधगिरे साहेबांना आणि जे काही वर संचालक निंबाळकर साहेब आहेत आणि कदम साहेब आहेत, वर संचालक आहेत याचे, त्यांना सुद्धा माझी कळकळीची नम्र विनंती आहे की आपण शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घ्यावा. त्यांनी नव्या मोंढ्यामधल्या जमिनीवर जे गाळे बांधलेत, त्या भूखंडावर गाळे बांधलेत, त्या पद्धतीची जमीन नांदेडच्या मध्यभागी असलेल्या कला मंदिर या ठिकाणी आहे, जिथं आता जे मॉलचं बांधकाम चालू आहे. एकदम मोठ्या मॉल बांधायलेत माहेश्वरी साहेब त्या कला मंदिरला पाडून. ती जागा होती म्हणजे जिल्हा परिषदची, नंतर काय महानगरपालिकेची, परंतु त्याच्याच बाजूला कृषी उत्पन्न बाजार समितीचा जागा आहे. तिथं टोलेजंग मोठी इमारत बांधली त्या लहानकर साहेबांच्या कार्यकाळामध्ये. तिथं टोलेजंग इमारत बांधण्याची काय गरज होती हे मला कळायला मार्ग नाही. आणि तिथं टोलेजंग इमारत झाली आणि या सगळ्या लोकांना, पूर्वाश्रमीचे जे काँग्रेसचे लोक होते नांदेडचे, यांना भूखंडाशिवाय दुसरं काही दिसतच नाही वाटतं. नांदेडचा जिथं भूखंड असेल तिथं श्रीखंड खायचा, जिथं भूखंड असेल तिथं श्रीखंड खायचा. तसाच तिथं त्या आजूला आणि बाजूला कला मंदिरला पाडलं, तिथं श्रीखंड खायले, आणि बाजूला कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्याचा श्रीखंड खायले. तिथं सुद्धा मोठी टोरिझम इमारत बांधली, त्याची काय परमिशन नाही, महानगरपालिकेत परमिशन नाही, त्याला पैसे कोण लावलेत की, आणि त्याला विकण्यासाठी आणि घेण्यासाठी लोकांची रांग चालू आहे, एकमेकांचे रिकमेंडेशन चालू आहेत. की कारण की ती की पॉईंट आहे, म्हणजे जास्त एकदम मेन पॉईंटला ती जे गाळे बांधलेले आहेत ते मेन पॉईंटला असल्यामुळे त्याला महत्त्व जास्त आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टी आणि नव्या मुंड्याच्या अशा, त्याच्यामुळं याकडं जास्त लक्ष देणं आवश्यक. जे व्यापारीकरण चालू आहे ते बंद करावं आणि
त्वरित तिथे जे गाळे आहेत ते शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने वापरावेत, त्याला विक्री करू देऊ नये, याचे रीतसर सगळ्या गोष्टी कराव्यात आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जे कोणी अपराधी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. धन्यवाद. लोकमतचं मराठीचा सवाल शेतकऱ्यांच्या हक्काच्या जागेवर असा खुलेआम व्यवहार कसा? कोणाच्या आशीर्वादाने हा घोटाळा झाला? अशा धडाकेबाज आणि सत्य उघड करणाऱ्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकमत मराठी, तुमच्या हक्कासाठी, तुमच्या आवाजासाठी.